आता मग येऊन दे रे बाबा साहेब, नाही तर आले का बाबा? तुझं काय तू नाही ठेवणार? वा नाही ना, मी 1 to 1 नाही करणार कोणावर, प्लीज. माझा ना आवाज आहे ना काय आहे. तू ह्याच्यात तुझा बांबू टाक, पहिलं टाक त्याच्यात. पुरावे दे मला, नाही तर अजून कोणाला. एक मिनिट ठेवू का? टाक टाक, तो ठेव. ओरडतोय बिना मतलब एवढा. हा हे मी काय नाही केला, इथं चालू आहे. काय केलं? राज ठाकरेंनी एक गोप्यस्फोट केला. राज ठाकरेंनी एक गोप्यस्फोट केला. ती जी परिस्थिती होती एकंदरीत पहिल्याच्या पडल्यामागचा किस्सा सांगितला. राणेसाहेब सोडूनच गेले नसते असं त्यांचं म्हणणं होतं. काल जे माननीय राजसाहेबांनी ज्या त्यांच्या सभेमध्ये एक जी घटना सांगितली आणि सन्मान्य राणेसाहेबांनी शिवसेना का सोडली किंवा त्यांना शिवसेना सोडायला कसं प्रवृत्त करण्यात आलं, त्याबद्दलचं भाष्य त्यांनी केलं. ते वास्तववादी आहे, सत्य आहे. त्यांनी हेही सांगितलं की बाबा बाळासाहेबांनी जेव्हा त्यांना परत फोन केला तेव्हा मागून कोणतरी बोलत होतं असं त्यांनी उल्लेख केला. मागून कोण बोलत होतं तर मागे उद्धव ठाकरे बोलत होते. आणि उद्धव ठाकरेंनी, मी तुम्हाला पुढचा तो किस्सा सांगतो की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना धमकी दिली की तुम्ही अगर राणेंना परत घेतलं तर मी माझ्या मुलाबाळांबरोबर मी मातोश्री सोडून जाईन, असं त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे माननीय बाळासाहेबांना धमकी दिली. आणि त्यामुळे बाळासाहेबांनी घेतलेली ती भूमिका आहे. आणि ही जी काय वस्तुस्थिती आहे ती बाळासाहेब आणि राणेसाहेबांमध्ये झालेली नंतरची चर्चा आहे. आणि म्हणून जसं वारंवार वर्षानुवर्ष राणेसाहेब बोलत आलेले आहेत की त्यांनी शिवसेना सोडत असताना त्याचं प्रमुख कारण काय होतं की एका वडिलांमध्ये आणि त्यांच्या मुलामध्ये घरात राणेसाहेबांमुळे भांडणं नको म्हणूनच त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांसारखा एक देव माणूस ज्यांना आम्ही आज पण देवासारखं पूजतो, ज्यांच्यामुळे आज आमच्या सगळ्यांचं अस्तित्व आहे, त्यांना सोडणं ना राणेसाहेबांना सोपं होतं, ना राजसाहेबांना सोपं होतं, ना आता एकनाथ शिंदेंना सोपं होतं. पण एकमेव फक्त उद्धव ठाकरेंमुळे आज हे सगळे जे कडवट सैनिक होते ज्यांना बाळासाहेबांनी घडवलं आणि त्यांना बाळासाहेबांना धमकून की मी घर सोडून जाईन, एक मुलगा जेव्हा आपल्या पित्याला हे सांगतो तेव्हा पित्याला नाईलाजाने ती भूमिका घ्यायला लागते. आणि तीच स्थिती बाळासाहेबांची झाली असल्यामुळे बाळासाहेबांनी परत फोन करून राजसाहेबांना सांगितलं की तुम्ही राणेंना माझ्याकडे आणू नका. आणि ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या माणसावर महाराष्ट्र सहानुभूती दाखवतो, उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती दाखवतो, जी ते सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न करतात, उभा महाराष्ट्राला हे समजून दे की उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती हा कसा आहे, जो स्वतःच्या वडिलांना धमक्या देऊ शकतो, जबरदस्ती करू शकतो. वडिलांनी उभी केलेली एक संघटना शिवसेना नावाचा हा मोठा पक्ष संपवण्याचा एकमेव कारण हे उद्धव ठाकरेच आहेत. हे आता वारंवार सिद्ध होत आहे. जे राणेसाहेब 2005 ला बोलत होते तेच घटना राजसाहेबांनी आज बोलून दाखवली. भविष्यामध्ये कधी तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगेन, कधीतरी राजसाहेब, राणेसाहेब एकनाथ शिंदेना कधीतरी एका व्यासपीठावर बोलवा, त्यांना उद्धव ठाकरेची वस्तुस्थिती त्यांच्याकडून ऐका.
त्या 1 तासाच्या किंवा 2 तासाच्या तुमच्या सगळ्यांच्या इंटरव्ह्यू नंतर उद्धव ठाकरेला कुठल्याही पद्धतीची सहानुभूती कोणी करणार नाही, देणार नाही, एवढं विश्वासाने मी सांगेन. उलट चपलेने मारतील. मराठी माणूस, शिवसेना ह्याच्याशी खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. पण ज्या पद्धतीने आज विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जे एकत्र येताना पाहायला मिळाले, त्यामुळे कुठेतरी तीही चर्चा एक वेगळी. अरे माझी गाडी अगर तिथे लागली आणि आदित्य ठाकरे तिथे लागलं तर मी काय जाऊन गार्डन मध्ये लपू काय? आता एकच गेट आहे, एका गेटमध्ये सगळे आतमध्ये येतात आणि माणूस आजारी आहे म्हणून देवेंद्रजींनी थोडी साथ दिली असेल की बाबा चल, तर वाईट नाही त्याच्यामध्ये. पुण्याचं काम आहे ते, नितेशजी म्हणून तो विषय नाही. नितेशजी, काल राज ठाकरेंची सभा पार पडली. अनेक मुद्दे त्यामध्ये आले, खास करून हिंदुत्वाचा मुद्दा. माहीमच्या ठिकाणी होत असलेलं अनधिकृत बांधकाम असेल, सांगलीत एका ठिकाणी अनधिकृतपणे मस्जिद बंद असेल, तुम्ही देखील अनेक मुद्द्यांवरून लँड जिहाद बद्दल बोलताय. हा मुद्दा असाच म्हणायचा का? कारण माहीममध्ये समुद्रात भर घालून अशी एक जागा निर्माण केली जाते, सांगली देखील तीच परिस्थिती. हाच तो लँड जिहाद असं वाटतं? आज सकाळी जी बातमी वाचली त्यासाठी प्रामुख्याने मी आदरणीय देवेंद्रजींचं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारचा मनापासून आभार मानेन की ते जे काय अतिक्रमण होतं, अनधिकृत बांधकाम होतं, ते आज सकाळी हटवण्यात आलं. पण मी हेही पुढे सांगेन की जसं लव जिहाद हा एक हिंदू समाजाच्या विरुद्ध आक्रमण आहे, तसंच लँड जिहाद ही फार मोठी समस्या आहे. हिंदू समाजाच्या विरुद्ध फार मोठं षडयंत्र आहे. हिंदूंची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये कमी व्हावी यासाठी जेवढं जबाबदार लव जिहाद आहे तेवढं जबाबदार लँड जिहाद पण आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण हे माहीमचं प्रकरण जे काल काढलं, सांगलीचं प्रकरण काढलं. पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन, नुसतं माहीमकडे पाहू नका. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्हाला लँड जिहादचे प्रकरण दिसतील. मी स्वतः चांदिवलीच्या भागामध्ये गेलेलो, तिथे मुंबई महानगरपालिकेच्या ग्रीन झोनच्या लँडवर, ग्रीन झोन ना लक्षात घ्या, ग्रीन झोनच्या लँडवर तुम्ही कुठलंही बांधकाम करू शकत नाही. तिथे ग्रीन झोनच्या लँडवर पहिलं छोटी मदार उभी करण्यात आली. त्यानंतर आता तुम्ही तुमच्या कॅमेरा घेऊन गेले तर तिथे 4 फ्लोअरचा, ग्रीन झोनच्या लँडवर 4 फ्लोअरचा मदरसा बांधण्यात येत आहे. तसंच चेंबूर स्टेशनमध्ये नाल्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि तिथे मस्जिद उभी राहते आहे. त्याच्याही विरुद्ध आम्ही मुंबई महापालिकेला बोललेलो आहे. म्हणजे हे नुसतं माहीम पुरतं नाही, नुसतं सांगली पुरतं नाही, पण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करणं हे फार मोठं षडयंत्र आहे. यात तिथे जाऊन अशा पद्धतीचं अतिक्रमण करायचं, यात जिथे शाकाहारी लोक राहतात तिथे जाऊन बकरे जाऊन कापायला सुरू करायचं. आणि एकदा बकऱ्याचा वास, कापण्याचा वास सुरू झाला तर जैन समाजाचे लोक असतील, गुजराती समाजाचे लोक असतील, तिकडलं आपलं घर विकतात आणि निघून जातात. आणि मग यांची तिकडे बस्ती आणि हे सगळे हे वाढतं. म्हणूनच तर आज मुंबईचा अगर लोकसंख्याची आकडे बघा, हिंदू 65% आले, मुस्लिम समाज आज 20% आलेला आहे. 20 जे पहिले 10 काय 11% होते ते आज 20% आलेलं आहे. मी अधिकृत तुम्हाला आकडा सांगतोय. आणि ह्याचं प्रमुख कारण हे लँड जिहाद आहे. म्हणून फक्त माहीम नाही तर मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊ शकतो आणि तिथे तुम्हाला अशा पद्धतीची अतिक्रमण दाखवू शकतो. आज जसं पहिलं पाऊल, सकारात्मक पाऊल आमच्या सरकारने, देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने जे टाकलेलं आहे, तसंच ज्या वॉर्डमध्ये जिथे अशा पद्धतीचे अतिक्रमण आहेत, लँड जिहादचे प्रकरण आहेत, त्यांना तसाच न्याय द्यावा एवढी विनंती मी या सरकारला या निमित्ताने करतो. सर, ये बात हिंदी में भी दीजिए प्लीज, ये वाला बाइट जो राज ठाकरे जी ने बोला है, एलिजेड इलीगल दरगाह वहां पर आई है जिसपे एक्शन लिया गया है, कैसे देखते हो उसको? जो राज साहब ने कल अपने स्पीच में जिस इलीगल दरगाह के बारे में
माहिम में उसके बारे में इंफॉर्मेशन दी, उसको आज डिमोलिश किया है बीएमसी के और पुलिस के ऑफिसर्स ने। मैं उसके लिए उनका अभिनंदन करता हूं। मगर मेरा मुद्दा इतना ही है, हिंदू समाज के विरुद्ध जो एक बहुत बड़ी कॉन्स्पिरेसी चालू की है, कॉन्स्पिरेसी का एक पिलर है लव जिहाद, दूसरा पिलर है लैंड जिहाद। और लैंड जिहाद का अर्थ इतना ही है कि जिधर जिधर हिंदू समाज रहता है उधर इस तरीके के इंक्रोचमेंट ये लोग जाके करते हैं, और फिर वहां का जो हिंदू समाज है कभी इनको बकरा काटने का काम करते हैं, कभी इस तरीके से इंक्रोचमेंट करते हैं, और उसके वजह से वहां रहने वाली हिंदू कम्युनिटी वहां से निकल जाती है। सिर्फ माहिम नहीं, माहिम तो सिर्फ ट्रेलर था। मुंबई के हर एक वार्ड में मैं इस तरीके के लैंड जिहाद के विषय बता सकता हूं, दिखा सकता हूं, जहां मुंबई महापालिका ने किसी भी तरीके की कार्रवाई की नहीं है। चांदिवली के एरिया में मैं खुद वहां जाके आया हूं। वहां ग्रीन जोन के प्लॉट के ऊपर इन्होंने पहले एक छोटी सी मदार बनाई, उसके बाद आज अगर आप उधर जाके देखेंगे 4 फ्लोर का मदरसा उधर बन रहा है ग्रीन जोन के प्लॉट के ऊपर। वैसे ही कई नालों के ऊपर इन लोगों ने मस्जिद बनाना चालू किया, इंक्रोचमेंट करना चालू किया है। तो मेरा इतना ही कहना है कि हर एक धर्म को उसी तरीके का न्याय देना चाहिए। जो हिंदू धर्म को न्याय दिया है वो न्याय सबको देना चाहिए, और इस तरीके के सारे इंक्रोचमेंट मुंबई महाराष्ट्र में जिधर जिधर है वो सारे के डिमोलिश करना चाहिए, ऐसी मांग मैं सरकार के पास करूंगा। राणे साहब को लेकर कल राज ठाकरे ने एक बड़ा खुलासा किया, क्या पूरा घटनाक्रम है? राणे साहब के बारे में, जब भी राणे साहब ने 2005 में शिवसेना छोड़ी थी, उस बारे में राज ठाकरे जी ने एक जो खुलासा किया है, उस खुलासे में और इन्फॉर्मेशन में ऐसा आगे की कड़ी ऐसी बताना चाहूंगा कि जो राज साहब ने कहा कि जब भी वो राणे साहब को बाला साहब के पास लेके जाने वाले थे ताकि वो शिवसेना नहीं छोड़े, तभी पीछे से बाला साहब को कोई कुछ बोल रहा था, और उसके वजह से बाला साहब ने राज साहब को बोला कि राणे साहब को मेरे पास मत लेके आओ। तो जो पीछे की जो आवाज थी वो उद्धव ठाकरे की थी, और उद्धव ठाकरे ने तभी बाला साहब को धमकी दी, उनको ये कहा कि अगर तुमने राणे साहब को वापस शिवसेना में लिया या राणे साहब को शिवसेना से जाते हुए रोका तो मैं अपने बाल बच्चों के साथ मातोश्री छोड़ के निकल जाऊंगा। और ये विषय बाला साहब ने राणे साहब को बताया है, आप एक समझ के लीजिए। तो इसलिए इस तरीके का आदमी को जिसको आप पूरा सिंपैथी देते हैं ना आप, वो इस तरीके का उसका चेहरा है। मेरी और मेरे बड़े भाई की जब भी शादी हुई, उस टाइम को जिस राणे साहब के बहुत शिवसेना में आज भी रिलेशंस है, तभी भी थे। जो शिवसेना लीडर के पास हमारी शादी की कार्ड गए, उनको मातोश्री से उद्धव ठाकरे ने आदेश दिया कि जिसके पास भी राणे के बेटे की शादी के कार्ड गए, वो कार्ड मातोश्री पे आके जमा कर दे, कोई शादी पे जाए नहीं, ऐसा आदेश मातोश्री से आया है। और सब लोग जिसको हम लोगों ने कार्ड दिया, अभी उनकी यादी दूंगा तो वो बचेंगे नहीं बची हुई पार्टी में उनके, उन्होंने सब ने हमारे शादी के कार्ड जाके मातोश्री में जमा किए। तो ये है उद्धव ठाकरे, ये है उसका असली चेहरा। जितना जल्दी महाराष्ट्र उसको पहचानेगा उतना महाराष्ट्र आगे बढ़ेगा। ज्या पद्धतीने राहुल गांधी यांना 2 वर्षाची सुरुवात मोदी नावासंदर्भात त्यांनी टिप्पणी केली होती। देशामध्ये राहुल गांधींनी राहावं का, हा आता मोठा प्रश्न आहे की त्याच्यापेक्षा मोठा देशाचा गद्दार अजून कोणच नाही। कारण का PFI असो आणि पाकिस्तान असो किंवा तो भुट्टोचा मुलगा जी भाषा करतो ना, तीच राहुल गांधीची भाषा आहे। राहुल गांधी आणि तो बेनिझर भुट्टोचा मुलगा आहे ना, हे जुडवा पिक्चर मध्ये येऊ शकतात, दोघांचे स्टेटमेंट एकच आहेत। आता दिसतात एकच आहे की त्याच्यावर मी जाणार नाही, पण स्टेटमेंट एकच आहेत। म्हणून ह्याला पण हकलो आणि त्याला पण मुंबईमध्ये भारतामध्ये यायला देऊ नका, माझं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्यापेक्षा मोठा गद्दार अजून देशामध्ये उरलेला नाही। गांधी को 2 साल की सजा हुई मोदी सरनेम के मामले में। ऐसा है कि राहुल गांधी से बड़ा गद्दार इस देश में आज नहीं है। जो देश की बदनामी करता है देश के बाहर जाके,
जो बेनजीर भुट्टो के बेटे की भाषा है वही राहुल गांधी की भाषा है आरएसएस और देश के बारे में। जो पाकिस्तान की भाषा है वही राहुल गांधी की भाषा है। जो पीएफआई की भाषा है वही राहुल गांधी की भाषा है। जो अपने देश के खिलाफ काम करते हैं उनकी और राहुल गांधी की भाषा अगर एक हो तो राहुल गांधी को पाकिस्तान जल्दी से जल्दी भेज देना चाहिए। ऐसे गद्दार को देश में रखना नहीं चाहिए।